आपल्यासोबत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत यामिनी जाधव। त्यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पहाटे भल्या पहाटे तुम्हाला पहिला क्रमांक तुम्ही पटकवलात मतदानात, काय सांगणार? सगळ्यांना हे सांगेन की मी मतदान केलेलं आहे आणि हा संविधानाने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, तो पुरेपूर या अधिकाराचा वापर करा, घरातून उतरा आणि सगळ्यांनी भरभरून मतदान करा। आणि या महिलेवर जो महायुतीने विश्वास दाखवलेला आहे, या देशाच्या आदर्श पंतप्रधान मोदीजींनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारजी, त्याच्यानंतर रामदास आठवलेजी RPIचे, मनसेचे राज ठाकरेजी, या सगळ्यांनी एका महिलेवर विश्वास दाखवलेला आहे। महिला वर्गाने आपल्या घरातल्या सगळ्यांना खाली उतरून यामिनी यशवंत जाधव हे लक्षात ठेवा आणि भरघोस मताने विजयी करा आणि संसदेत पाठवा। जशी विधानसभा गाजवली तसे संसद गाजवेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काय सांगणार, शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत या मतदारसंघामध्ये होती, त्यामुळे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विद्यमान खासदार या ठिकाणी अरविंद सावंत, उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्ती ते मानले जातात। हो, आम्ही शिवसैनिक सगळे माननीय मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीच आहोत, कारण निकटवर्ती असं कोण नसतं हो, शिवसैनिक हा निकटवर्ती असतो। बाळासाहेबांनी शिवसैनिकाला सगळ्यात महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही शिवसैनिक आहोत। कोण निकटवर्ती कोण काय असतं ह्याचा काय संबंध नसतो आणि लोक काय तुमच्याकडे कुठल्या आशेने बघतात आणि त्या आशेला तुम्ही किती खरे उतरताय हे महत्त्वाचं असतं। या पद्धतीनं निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचारात स्वतःला झोकून दिलेलं होतं। प्रचार असतील, सभा असतील, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा देखील झाली होती मुंबईतील 6 उमेदवारांसाठी। त्याचा कितपत फायदा होणार? अतिशय उत्कृष्ट असा फायदा होणार आहे आणि तसं पाहिलं तर आम्ही दोघंही उभयत या क्षेत्रामध्ये लोकांची सेवा सतत करत आहोत, अविरत दोघं जण काम करत आहोत। इनफॅक्ट आम्ही दोघांनी डेडिकेट केलेलं आहे समाजाला, आम्ही समाजासाठी आलोय। 95% समाजकारण आणि 5% राजकारण हे आमचं दोघांचं धोरण आहे, त्यामुळे मला वाटतं हे धोरणच लोकांना जास्त भावेल असं वाटतंय। किती विजयाचा विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं तुम्ही प्रचार या निवडणुकांमध्ये? 99% ही माझी कमजोरी असेल, 101% हे माझा ओव्हर कॉन्फिडन्स असेल। मी 100% संसदेत बहुमताने जाणार। ते काय सांगणार, शहरात ज्या पद्धतीनं ग्रामीण भागात प्रतिसाद मिळतो मतदानाला, शहरी भागात मिळत नाही, मतदारांना काय आवाहन करणार? मतदार सुज्ञ आहे आणि मतदाराला आताचे जे काय पॉलिटिकल मूव चाललेले आहेत ते त्यांनी पाहिलेले आहेत, त्यामुळे विकासाच्या सबका साथ सबका विकास हे जे ध्येय घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की सर्वधर्म समभाव, सगळ्यांसाठी पुढे चला, काम करा, मग ती नॅचरल एपिडेमिक असू दे, काही असू दे, शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करत असतो ना। आणि म्हणून या सगळ्या विचारांच्या आणि या आयडिओलॉजीला घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि मतदार सुज्ञ आहे, त्यांना ही सगळी कामं होताना दिसत आहेत, त्यांचा विकास होताना दिसतोय। त्यांना त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा विकास पाहिजे, त्यांच्या मुलांचं करिअर व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं मतदार नक्की विचार करणार। ह्या होत्या यामिनी जाधव, त्यांनी जो आहे तो आता नुकताच आपल्या कुटुंबासह जो आहे तो मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। या निवडणुकीमध्ये जो आहे तो माझा मोठ्या मतांनी विजय होईल असा आत्मविश्वास जो आहे तो त्यांनी दाखवलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।